नमस्कार मंडळी, मी वैष्णवी. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्पाइस अँड स्माईल मराठी. तर आज आपण बनवणार आहोत पोहे. अगदी कापसासारखे मऊ आणि एकदम मोकळे सळसळीत होण्यासाठी इथे सुरुवातीलाच एक टीप आहे, ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघा. मी सांगते तसं करा, तुमचे पोहे कधीच चिकट होणार नाही. तर त्यासाठी आपण सगळ्यात आधी पोहे स्वच्छ धुवून घेणार आहोत. धुण्यासाठीची एक टीप आहे ती म्हणजे अजिबात जास्तीचं पाणी त्यामध्ये ठेवायचं नाही. 1च मिनिटभर पाणी ठेवायचं, खूप जास्त वेळ ठेवायचं नाही आणि खूप पाणी घालायचं नाही. ते बुडतील इतपत पाणी घालायचं आणि एकदम 1 मिनिटाच्या आतच ते पाणी काढून घ्यायचं. एकदम स्वच्छ त्याला धुवायचं आणि ज्या भांड्यामध्ये धुतोय ना त्याला अशी प्लेट लावायची एखादी आणि त्याने पाणी काढून घ्यायचं, जेणेकरून पोहेही सांडणार नाही आणि पाणी सगळं निघून जाईल. त्यानंतर एका चाळणीमध्ये त्याला काढून घ्यायचं, पसरवून ठेवायचं. एक्सेस वॉटर सगळं निघून जातं. एकदम मोकळे पोहे होतात आणि मऊसुद्धा ते बनून जातात. त्यानंतर तेच आपलं नेहमीचं तेल, त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता, मिरची, कांदा हे सगळं घालायचं. हळद घालायची, भिजवलेले पोहे घालायचे, मीठ घालायचं. आणि मला माहिती आहे बरेच जण त्यामध्ये साखर घालतही असतील किंवा नसतीलही घालत, पण तुम्ही जर घालत नसाल तर मी म्हणते म्हणून माझ्या म्हणण्यानुसार एकदा चिमूटभर साखर घालून बघा, एकदम वेगळी अशी टेस्ट लागते, खूप छान. असं नाही की गोड वगैरे होतात, चिमूटभर साखरेने काहीच फरक पडणार आहे. जी छान टेस्ट लागते, एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि आमच्या इकडे भरपूर पाऊस असल्यामुळे मंडीत वगैरे जाता येत नाही, भाजीपालाही फार येत नाही, त्यामुळे कोथिंबीर आणि कढीपत्ता नव्हतं. पण तुम्ही एकदा नक्की ते करून बघा, खूप छान आणि मोकळे पोहे होतात.